आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही सगळेजण, सगळे मान्यवर तसेच पाहुणे मंडळी वेळात वेळ काढून ते आले. खरंच चंदे परिवारातर्फे तुमचं सर्वांचं स्वागत आणि आमचे लाडके अप्पा हे लहान मुलापासून तर थोड्या मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके, एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व. अगदी लहान मुलांमध्ये ते जर गेले तर लहान मुलांसारखेच पण त्यांच्यासारखेच त्यांना लाड पुरवणारे, अगदी आपल्याशी करून घेणारे असे हे आमचे अप्पा आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ म्हणजे 36 वर्ष प्रदीर्घ सेवेतून ते आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी आले, तुम्ही सर्व आले, त्यासाठी आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत. आज त्यांच्या 36 वर्ष अविरत सेवा देऊन आज ते सेवा आरोग्य सहाय्यच्या पदावरून सेवानिवृत्त होते. माझा मी श्री फराड, माझा चंदे कुटुंबाशी नोकरीला लागल्यापासून संबंध आला. नोकरीला जेव्हा मी लागलो तेव्हा मी पालघर तालुक्यात होतो आणि तेव्हा त्या वेळेला डहाणू तालुक्यात LG चंदे हे देखील इथे कार्यरत होते. डहाणू तालुक्यात आम्ही एकत्र राहिलो. त्याच्यानंतर 2000 साली मी ठाण्यावर पालघरवरून ठाणे ते बदली झाली आणि कल्याणला हजर झालो. त्यावेळेला प्रदीप आणि माझी एकदम चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रीमध्ये आम्ही एकामेकाच्या जे काही सुखदुःखाचे जे प्रसंग असतील त्या प्रसंगामध्ये आम्ही एकामेकाकडे एक जात राहिलो. सन्माननीय व्यासपीठ, कर्मचारी बंधू वगैरे आणि म्हणजे परिवाराचे कार्यक्रमामध्ये मी येत आहे. आता आज आपण या प्रसंगी जमलो आहे की चंदे अप्पांचं आज 36 वर्षाची सेवा म्हणजे शासन सेवा पूर्ण करून ते आज सेवानिवृत्ती होत आहे आणि त्यांच्या या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण जातो. तर आता सेवापूर्ती कार्यक्रम जेव्हा होतो त्याच्यामध्ये एवढी उपस्थिती लागणं म्हणजे त्यांनी केलेल्या जनतेशी कसे वागले किंवा त्या कुटुंबामध्ये कसे वागले किंवा नातेवाईकांमध्ये कसे वागले याची एक पोच पावती असते. त्या एवढ्या प्रचंड उपस्थितीवरून असे दिसून येतात की आपणचा स्वभाव कसा असेल याची आपल्याला प्रचिती दिसून येते. तर आपणचा मी जेव्हा या कुटुंबामध्ये येत राहिलो तेव्हा मला दिसून आले की आपल्या कुटुंबामध्ये मोठे परंतु कुटुंबाची धुरा त्यांच्या बारक्या भावाकडेच होती. कुठलेही निर्णय घेताना भाऊ त्यांचा पुढे असायचा आणि यांची त्यांना साथ असायची. असं चित्र बऱ्याचदा बऱ्याच कुटुंबामध्ये बघायला मिळत नाही. तर एकत्रित कुटुंबाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर हे चंद कुटुंबाचं उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येईल. असं हे आदर्श कुटुंब मला वाटतं या दसेगावमध्ये मला पाहायला मिळालं. याचा मला अभिमान आहे की अशा कुटुंबापाशी माझा बाधित झाले. आणि असं असताना सुद्धा घरातली माणसं पण आजारी होती आणि अशा परिस्थितीत त्यांनी त्या आजारावर मात करून पुनश्च सेवेमध्ये ते रुजू झाले. आणि रात्रंदिवस आपण पाहतो आरोग्य सेवक कसे रात्रंदिवस सेवा देत असतात हे आपण प्रत्यक्ष पाहतो. मी एक इंग्लिशमध्ये असं वाक्य की होनेस्टी इज बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. लिव्ह अँड लेट लिव्ह, जागा आणि जगू द्या. या उक्तीला ते त्या उक्तीप्रमाणे या ओळीप्रमाणे ते त्या हातचे मानतं ते. आणि अशा प्रकारे आपल्या सेवेमध्ये आपण कुठले काम ज्यावेळी स्वीकारतो ते कुठले क्षेत्रामध्ये असो
शुभेच्छा. तुमचं 2 शब्दात वर्णन करायचं म्हणजे आज पायरीला चंद्राचा गंध आला, आज पायरीला चंद्राचा गंध आला आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने आज या सोहळ्याला खरंच रंग आले. आणि खरंच मनापासून सर्वांचं स्वागत करते की तुमची उपस्थिती ही जर आमची पोच पावती. आणि आज आपण आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आमचे सर्वांचे लाडके बाप्पा म्हणजेच बाळकृष्ण गोविंद चंदे यांचा सेवापूर्ती करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. तुम्हा सर्वांना इथे एकच प्रश्न आहे की माणूस रिटायर होतो का? माणूस रिटायर होतो का? तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा. माणूस रिटायर होतो तो फक्त त्याच्या सेवेतून आणि कामातून, पण कर्तव्यातून आणि जबाबदारीतून तो कधीच रिटायर होत नाही. कर्तव्याचा आणि जबाबदारीचा ओझं तो नेहमी मरेपर्यंत त्याच्या डोक्यावर असतं. हे खरं आहे का? आणि याचे उदाहरण म्हणजे आमचे पप्पा. तर जेव्हा ते जॉबला लागले होते तेव्हा आई वडील गेल्यानंतर सर्व भावांचा त्यांनी खरंच खूप उत्तम प्रकारे सांभाळ केला आणि खरंच त्याचा खूप मोठा अभिमान. आणि त्यांनी त्यांच्या मुलांवर पण खूप चांगले संस्कार केले. त्यांनी त्यांच्या मुलांना इतके चांगले संस्कार केले की आज मला चांगला पती मिळाला. आणि माझ्या कुटुंबाविषयी बोलायचं म्हणजे तर खरंच माझं खूप मोठे भाग्य आहे. शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आणि खरंच खूप मोठं आपलं भाग्य असतं की जेव्हा ती माणसं आपली असतात. आणि खरंच खूप मोठं भाग्य की मला इतकी चांगली माणसं मिळाली. आणि खरंच ते माझ्यावर सुद्धा खूप मनापासून प्रेम करतात. एवढंच मी पप्पांविषयी फक्त बोलू शकते, कारण बोलायचं खूप आहे पण खूप असं नाही दाखवून येत आहे. आणि खरंच आरोग्य डिपार्टमेंटमध्ये म्हणजे बोलायचं तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कामावर जातात. दुसऱ्या डिपार्टमेंटला फक्त 50% अटेंडन्स असताना सुद्धा आरोग्य डिपार्टमेंट कर्मचाऱ्यांनी तिथे रविवार सुद्धा न होता तिथे रुग्णांची सेवा केलेली आहे. म्हणजे आपल्याला कोरोना होईल किंवा काय होईल याची कधीच त्यांनी म्हणजे पर्वा केलेली नाही. कारण की तिथे जाणारे प्रत्येक स्त्री आणि पुरुष आरोग्य डिपार्टमेंट प्रत्येक स्त्री आणि पुरुष ही कोणाची तरी आई आहे, ही कोणाची तरी बहीण आहे, तिथे जाणारा प्रत्येक पुरुष हा कोणाची तरी वडील आहे, कोणाचा तरी भाऊ आहे. पण एवढी जीवाची पर्वा न करता ते तिथे जाऊन रुग्णांची रविवारी सुद्धा सेवा करत होते. आणि मला खरंच पप्पाचा खूप मोठा अभिमान आहे की ते आरोग्य सहाय्यका पदावर आज 36 वर्ष 7 महिने सेवा करून आज ते सेवा निवृत्त होत आहेत. एवढंच मी बोलू शकते. आता आपण त्या कार्यक्रमामध्ये श्री सत्कार मूर्ती आमचे पप्पा यांचे सेवापूर्ती कार्यक्रमाबद्दल सर्व जमलेल्या बाबांचे हार्दिक स्वागत. आज आम्ही पप्पांना थोडेसे जे गीत सादर करत आहे ते सर्वांना ऐकू. भगवान हे मगर फिर भी अनजान है, ये तो सच है कि भगवान है, ये मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उसकी दाता की पहचान है, ये तो सच है कि भगवान है. आजच्या या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतलाय. पहिले सगळ्यांना शुभेच्छा. पप्पा तुमच्या नवीन इनिंगसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला घडवलं, आम्हाला शिकवलं, मोठं केलं, आमचे खूप लाड केले. आम्हा दोघा भावंडांमध्ये कधीच असा मुलगी मुलगा असा कधीच पप्पांनी भेदभाव नाही केला. आज आम्ही जिथे कुठे ते फक्त तुमच्याचमुळे आहे. आणि आता यानंतरच्या आयुष्यात तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या,
तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुमच्या आरोग्याला जपा. बस एवढंच बोलले. तुम्हाला खूप खूप मला जेव्हा कोरोनाची लागण झाली, कोरोनाची लागण झाल्यानंतर कोणी तेव्हा पहिली लाट होती, पहिल्या लाटेमध्ये कोणी कोणाकडे येत नव्हतं, कोणी कोणाकडे जात नव्हतं. अशा परिस्थितीत मला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर, कारण आमचा निर्णय टेस्ट एवढी खूप हेवी टेस्ट होती, तिथे रोज 100-150 पेशंट निघायचे आणि त्या पेशंटला आम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट करणं, त्यांच्या नातेवाईकांना गोळ्या औषधात पुरवणं, त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन भेटी घेणं, हे काम करावं लागत होतं. आणि त्यामुळं मी काही कारणास्तव आमच्या तिथे कर्मचारी आणि मी सुद्धा पॉझिटिव्ह आलो. आणि त्यावेळी पॉझिटिव्ह आल्यानंतर शक्यतो घरात पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर घरामध्ये कोणी किंवा कोणाला ठेवत नाही, एकतर बाहेर स्वतंत्र रूम बघतात किंवा अजून एक करतात. पण अशा वेळी माझ्या कुटुंबाने असं मला कुठलंही वेगळं न ठेवता माझी सुनबाई, माझे सगळं कुटुंब यांनी मला घरातच ठेवून माझी सेवा केली. माझ्या भावानी प्रदीपनी मला स्वतः टेस्टसाठी नेलं. त्याच्यानंतर मला बरेच ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलमध्ये फोन लावले, कुठे बेड उपलब्ध नव्हते, परंतु आमचे PHC राठोड सर यांनी त्यावेळी मला सांगितलं, आप्पा तुम्ही घाबरू नका, मी तुमची कुठेतरी ICU मध्ये सोय करतो. आणि त्यांनी डोंबिवली येथे माझ्या वाट मिळवून दिली आणि संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान मला ICU मध्ये ॲडमिट केलं. त्यावेळी माझ्या जवळ 60% माझी डावी साईड खराब झाली होती. अशा वेळी कोणी माझ्याजवळ येत नाही, परंतु भाऊ मला स्वतः घेऊन आला. त्याच्यानंतर त्याने मला ॲडमिट केलं. ॲडमिट करून तो घरी गेला. मला खूप कसं वाटलं, एकटा राहणं, कधी एकटं कुटुंब सोडून कधी राहत नाही आपण, आणि आलेले असताना आपण एका त्याच्यात राहणं खूप कसं तरी झालं होतं. परंतु सकाळी लगेच परत भाऊ 8-9 वाजल्याचा हजर झाला, कपडे घेऊन, भाकरी काहीतरी घेऊन. म्हणजे असं त्यांनी 10 दिवस 11 दिवस ॲडमिट होतो. 11 दिवसामध्ये त्यांनी एका दिवस तरी असं हे केला, सकाळ संध्याकाळी यायचं, बघून बघायला आपण कसं वाटतंय, काय वाटतंय, इंजेक्शन त्यांनी म्हणजे केलं. आणि सगळे कपडे वगैरे घेऊन जायचं, परत सकाळी घेऊन यायचं. म्हणजे ही जी आमच्या एकमेकांच्या प्रती असलेली प्रेम भावना आहे, ही अशीच मी सगळं प्रार्थना करेल, हे आमचं असं कुटुंब हे शेवटपर्यंत असंच. मान्यवर पतसंस्था तसेच आरोग्य संस्थेचे पदाधिकारी, जमलेली मित्रमंडळी, आपलेच नातेवाईक, आज आपण सेवापूर्ती कार्यक्रमासाठी थांबलो. सेवानिवृत्ती ही शासकीय सेवेचं त्याचा ऑफिसनं ज्यावेळी त्याला निरोप नंबर दिला त्यावेळी त्याची सेवानिवृत्ती झाली. आज आपण इथे आहोत, ही सेवापूर्ती आहे. आणि सेवापूर्ती म्हणजे ही एक इनिंग संपली, जी जगण्यासाठी करायची होती ती इनिंग संपली. आता स्वतःसाठी जे करायचं आहे ती दुसरी इनिंग आता चालू होते. त्यामुळं शासकीय सेवेतून बाहेर पडलं असतील, सार्वजनिक जीवनात ते कार्यरत राहणार आहे. मुळात अतिशय कुटुंबवत्सल आणि मनमिळावं असं कुटुंब आहे. 2 जीवघेणे आजार या माणसाने परतून लावलेले, त्याच्या चेहऱ्यावर सावरूनही शेवटच्या दिवसापर्यंत माणूस कार्यरत राहिला. हे आरोग्य सेवक ह्या पदाला साजेचं, शोभेचं आणि त्याची शान वाढवणारं वर्तन आहे. कारण म्हटलं जात आहे की आरोग्य सेवक, पोलीस यांना कुठल्याही प्रकारची सुट्टी वगैरे काही प्रकार नाही, किंवा तो काही पाहायचं नसतोय. त्यांना स्वतःचं कुटुंब नसतंच. त्यांनी ते फक्त ज्या सेवेत त्या सेवेसाठी वाहून घ्यायचं असतंय. स्वतःचं कुटुंब आहे ना, ते नंतर ते सर्वात शेवटचा ऑप्शन तो त्यांचं त्या शेवटच्या त्यांच्या कुटुंबासाठी असतोय. आज
आमचं उपस्थित असणं तितकंसं महत्वाचं नाही. आम्ही असणारच आहोत, कारण ते आम्ही पार्ट आहोत त्या कुटुंबाचा. परंतु वाडा, निपाड, ठाणा इकडनं पण ज्यावेळी त्या कार्यालयातील किंवा त्या खात्यातील लोक उपस्थित राहतात, ती या माणसानं किती आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण केलेला आहे याची ही पावती आहे. अदरवाईज आरोग्य सेवेचं म्हणा किंवा पोलीस डिपार्टमेंट किंवा आमच्या कुठल्याही खात्यात म्हणा, ज्या दिवशी सेवानिवृत्ती समारंभ दिला त्या सेवानिवृत्ती समारंभाला सगळेजण तिथे भेटतात. परत त्यानंतर परत घरी जाऊन शुभेच्छा देण्याच्या भानगडीत कोणी पडत नाहीये, कारण तो इश्यू नसतोय. तरी आज इतके लोक आलेली आहेत. खरं तर पॅन्डेमिकच्या हिशोबाने एक छोटीशी जागा गेलेली होती, ती अपुरी पडलेली आहे. जर पॅन्डेमिक इश्यू नसता तर खरंच मोठा हॉल लागला असता आणि खूपसा वेळ लागला असता. मी आपला अधिक वेळ घेणार नाहीये. आपण त्याबाबत सर्वांनीच त्यांच्या सेवेबाबत सांगितले, त्यांच्या स्वभावाबाबत सांगितले, त्यांच्या कर्तव्याबाबत सांगितलेलं आहे. त्यांनी स्वतःही त्यांचं कर्तव्याबाबत सांगितले. माझी फक्त एवढीच एक त्यांना शुभेच्छा राहणार आहे की तुमचं आता जे उर्वरित आयुष्य आहे ते तुम्ही असं सत्कारने लावा, कारण हा माणूस खूप श्रद्धाळू आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हे डोक्यात काही येणार नाहीये किंवा त्यांना तो इरिटेट होणार नाहीये. तो त्याचं मन कुंपत कुठेतरी राहणारच आहे. सगळं कुटुंब सेटल झालेलं आहे, त्यामुळे काही जबाबदारी नाहीये. माझ्या बाबतीत म्हणाल तर त्यांच्या वडिलांच्या हाताखाली शिकलोय. पहिली स्कॉलरशिप त्यांच्या वडिलांच्या म्हणून मिळाली. हे संस्कार येतात आणि ते विसरता येणार नाही. आणि त्याचं कुठेतरी आपण पोचपावती आज इथे देतोय. मला खूप समाधान वाटतं, कारण माझं स्वतःचं निरोप सेवापूर्ती समारंभ होता, त्याला मी कोणालाही बोलवलं नाहीये. कारण आम्हाला वर्षभर कुठल्या प्रकारचा समारंभ सविस्तर आम्हाला सहभागी व्हायचं नाहीये किंवा करायचं नाहीये. आज इथे येतानाही विचार करतो जाऊया का नको, परंतु नंतर विचार करत नको जाऊच. कारण या कुटुंबाचे खूप उपकार आहेत आमच्यावर, ते विसरता येत नाहीये, ती नाच तुटत नाहीये. तेव्हा आपण तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. असेच टवटवीत राहा. तुमच्यापासून बाकीचे प्रोत्साहित होत आहे. त्यामुळे खरं तर आम्ही तुम्हाला धन्यवाद देतोय की बाबा अशा याच्यावर आम्हाला तुम्ही उभं राहून दिलं. अधिक वेळ घेत नाहीये, खूप समय झालाय, खूप दूरदूरून लोक आलेले. सर्वांचं माझ्याकडून किंवा अध्यक्षाच्या याच्यावर मी सर्वांचं खूप आभार मानतोय. धन्यवाद. आज इथे अशा प्रेमळ आपणच्या सेवाकृतीसाठी सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि वनिता परिवारातील सर्व सदस्यांनी इथे उपस्थित दाखवली आणि त्यांच्याबद्दल जे आभार प्रदर्शन केले त्याबद्दल खरंच आम्ही सर्वच ऋणी आहोत. आणि हे सगळं आता हे कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आता मी हे आभार प्रदर्शन करत आहे. त्यामुळे कार्यक्रम आपला इथे पूर्ण झाला असं मी समर्थपणे सांगेन. आमची जी युवा पतसंस्था आहे, पूर्वीपासून एक आमचा रिवाज आहे की ज्या दिवशी आमचा जो एक सदस्य सेवानिवृत्त होत असतो त्यावेळेस आम्ही संघटनेच्या वतीनं पतसंस्थेच्या वतीनं आम्ही एक पूर्ण फुलाची पाकळी एक देत असतो. आणि मी अध्यक्ष या नात्यानं आपण आमच्या या पतसंस्थेचं श्रेय आपल्याला समर्पित करतो.
संपलेला आहे आणि खरंच खूप भूक लागली आहे. हो आलीच. कुठे पडतोय? आता हे दुसरं आहे त्याचं ना, आता दुसरं आहे ना, दुसरं आहे ना, तिसरं का? सो फायनली आमचं जेवण पण झालेलं आहे. खूप भूक लागलेली त्यामुळे आम्ही पटापट जेवण करून घेतलं पहिले आणि कार्यक्रमसुद्धा संपलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की पप्पांबद्दल सर्वांनी किती छान भाषण केले, प्रेम व आदर व्यक्त केला त्यांच्याबद्दल. आणि आता भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया आपण उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.